नमस्कार मंडळी, मी सुनीता आणि तुम्ही पाहता सुनीताज रेसिपी। तर इथे मी बनवली आहे भाजणीची चकली। इथे तुम्ही बघत असाल अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि एकदम खुसखुशीत झाली, कडक झालेली नाहीये। चकलीची भाजणी करण्यासाठी इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे, अर्धा किलो चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि इथे पोहे घेतलेले आहेत, साबुदाणा घेतलेले आहे आणि जिरी धने घेतलेले आहेत। आणि हे सगळं आपण मीडियम गॅसवर सगळं साहित्य भाजल्यानंतर आपण हे दळून आणणार आहे आणि दळून आणल्यानंतर आपली भाजणी तयार झाली। आता दळून आणल्यानंतर ही 2 किलोच्या प्रमाणात आपली भाजणी तयार झालेली आहे। आता पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी गॅसवर 1 वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण भाजणीत मसाले टाकून घ्यायचे आहे। तिथे मी लाल मिरची पावडर टाकलेले आहे 4 चमचे, मीठ टाकलेले आहे, पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि ओवा टाकलेला आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण जे तेल गरम केलेलं आहे ते कडकडीत तेल त्यात ओतून घ्यायचं आहे आणि हाताने पहिले चमच्याने नंतर हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी टाकायचं आहे, पाणी गरम करून आपण हा पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं गोळा करून आपण ते चकल्या तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल अगदी कडकडीत करायचं नाही आहे, तर मिडियम गॅसवरच मी ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे मी 6-7 चकल्या अशा सोडलेल्या आहेत आणि बुडबुडे कमी झाले की समजायचे आपली चकल्या तळल्या चांगल्या प्रकारे आणि मी त्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत। अशाच प्रकारे सर्व चकल्या मी करून आणि तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।